नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत दुसरं लग्न करून आलेल्या म्हाताऱ्या सासू आणि सुनेची गोष्ट. कावेरीची सासू कला ही इतर 60च्या वयाच्या बायकांसारखीच होती. अगदी साधी भोळी, नेहमी साडी नेसणारी. 10 वर्षांपूर्वी त्यांचा नवरा हे जग सोडून गेला होता. त्यानंतर त्यांनीच आपल्या मुलाचं शिक्षणही पूर्ण केलं आणि मुलाचं लग्नही लावून दिलं. आता इतर बायकांप्रमाणेच त्यांचा संपूर्ण दिवस हा घरातील काम करण्यात, नातवंडांना सांभाळण्यात आणि देवपूजा करण्यातच जायचा. परंतु मागील 2 महिन्यात काहीतरी बदलत होतं. 2 महिन्यांपूर्वी त्यांनी शेजारच्या गार्डनमध्ये एक लाफ्टर क्लब जॉईन केला होता, जेथे त्यांच्याच वयाचे अनेक आजी आजोबा एकत्र यायचे, मस्तपैकी हसायचे, जीवाभावाच्या गप्पा मारायचे. तिथे जायला लागल्यापासून कावेरीच्या सासूमध्ये खूपच बदल झालेला होता. त्यांचं वागणंही बदललं होतं. नेहमी साडी नेसणाऱ्या सासूबाई आता पंजाबी ड्रेसेस घालायला लागल्या होत्या. त्यांचा ग्रुपही तयार झाला होता आणि एकदा दोनदा त्या पिकनिकलाही जाऊन आल्या होत्या. महिन्याभरातून एकदा नातेवाईकांचा कॉल आल्यावर वाजणारा त्यांचा फोन आता दिवसातून 2दा 3दा वाजायला लागला होता आणि त्या सतत कोणाशी तरी फोनवर बोलतही राहायच्या. आपल्या नातवंडांकडून त्यांनी व्हॉट्सअप वापरणंही शिकून घेतलं होतं. आधी तर आपल्या आईला या नवीन गोष्टींमध्ये इंटरेस्ट येतोय हे पाहून कावेरी आणि तिचा नवरा अमोलला खूप आनंद झालेला होता. परंतु एक दिवस अचानक असं काहीतरी घडलं ज्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण कावेरीच्या सासूबाई या चक्क दुसरं लग्न करून आलेल्या होत्या. कावेरीची सासूबाई कला त्यांच्याच लाफ्टर क्लबमधील मेंबर यशवंतरावांशी कोर्ट मॅरेज करून घरी आल्या. त्यांना पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. कावेरी आणि अमोलला तर विश्वासच बसत नव्हता. हे स्वप्न आहे की काय असंच त्यांना वाटत होतं. अमोलने विचारले, आई हे काय आहे? तू लग्न करून आली आहेस का? आणि तेही या वयात? कावेरी ही म्हणते, हो ना सासूबाई, तुम्ही लग्न करण्यासारखा मोठा निर्णय घेतला आणि आम्हाला एका शब्दानेही सांगितलं नाही. आता काय तुम्ही तरुण आहात का असं पळून जाऊन लग्न करायला? कावेरीची सासू कला म्हणाली, मी पळून जाऊन नाही लग्न केलंय. मी तुमच्या समोर तर लग्न करून आले ना. फक्त मी कोणाला आधी हे सांगितलं नाही. कारण तुम्हाला मी सांगितलं असतं तर तुम्हाला आश्चर्य वाटलं असतं आणि पटलंही नसतं. अमोलने विचारलं, मला तर काही कळतच नाही आहे आई. तुला या वयात लग्न करण्याची काय गरज होती? आता आम्ही लोकांना कसं तोंड दाखवायचं? लोक किती वाईट साईट बोलतील आम्हाला. एकदा मला याबद्दल विचारायचं तरी. आपण विचार केला असता ना. यावर कला म्हणाली, तुला काय विचारायचं? तू माझा मुलगा आहेस. मी तुला जन्म दिलाय. तू नाही मला जन्म दिला. हा माझा निर्णय होता आणि मला माहीत होतं ना की तू कसा विचार करतोयस ते. त्यामुळं मी तुला विचारलं तर तू अकांड तांडव करशील, नकार देशील, म्हणून मी तुला नाही विचारलं. कावेरी विचारते, सासूबाई तसं तर आम्ही मॉडर्न विचारांचे आहोत. परंतु अशा 60 वर्षांच्या बाईने, जिला नातवंड आहेत, तिने असे अचानक लग्न करणं कोणालाही पटणार नाही. तुम्हाला काय गरज होती लग्न करायची या वयात? यावर कला म्हणते, काय गरज होती असं मला सुद्धा काही महिन्यांपूर्वी वाटायचं. परंतु जेव्हा मला यशवंतराव भेटले तेव्हा मला कळालं की आयुष्याच्या या वळणावर या वयात जोडीदाराची सर्वात जास्त गरज असते. तुम्ही दोघं तुमच्या कामाला निघून जाता. माझी नातवंडसुद्धा आता शाळेत जायला लागली आहेत.
तर दिवसभर काय करावं, कोणाशी बोलावं हेच मला कळत नव्हतं. परंतु यशवंतरावांना भेटल्यानंतर मला एक हक्काचा सोबती मिळाला, ज्याच्याशी मी बोलू शकते, मनातील सांगू शकते. आता खऱ्या अर्थाने मी जगू शकते. खरं सांगायचं तर जोडीदाराची गरज ही तरुण वयात नाही तर म्हातारपणातच जास्त असते. कारण तेव्हा फक्त तुम्ही दोघं एकमेकांसाठी असता. तिसरा माणूस तुमच्यात नसतो, तुमच्या आयुष्यात कोणी नसतं. अशा वेळेस जोडीदाराची गरज सर्वात जास्त भासते आणि माझ्याकडे तोच नव्हता. म्हणून मी हा निर्णय घेतला. अमोल चिडून म्हणाला, तुझं सगळं मान्य आहे मला आई, पण आता आम्ही लोकांना तोंड कसं दाखवायचं, त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं. जेव्हा लोक मला विचारतील तुझ्या आईने दुसरं लग्न का केलं या वयात, तेव्हा मी काय सांगू त्यांना. यावर कला शांतपणे म्हणते, तेच सांग जे मी सांगितलं होतं जेव्हा तू पळून जाऊन लग्न केलं होतंस. या कावेरीला आपल्या घरी लग्न करून घेऊन आला होतास, तेव्हा मी लोकांना अशीच उत्तरं दिली होती. मला सुद्धा लोक विचारायचे, तुमच्या मुलाने मुलगी पळवून आणली का, असं पळून जाऊन का लग्न केलं त्याने. तेव्हा मला सुद्धा त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अवघडत जायचं. कावेरी म्हणते, आई आमची गोष्ट वेगळी होती. आमच्यासारखी प्रकरणं समाजात घडतातच, परंतु तुमच्यासारखं प्रकरण नाही घडत. आता तर ही मोठी न्यूज होणार. एखाद्या वेळेस पेपरमध्ये सुद्धा छापून येईल ही बातमी. कला म्हणते, जे व्हायचंय ते होऊ देत. आम्ही खूप विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघांनी लग्न न करता सुद्धा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला असता, परंतु त्याने आणखीनच मोठा गोंधळ माजला असता. म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता या वयात आमची कोणतीही शारीरिक गरज नाहीये, गरज आहे ती मानसिक. त्यामुळेच आम्ही आता दोघे एकमेकांबरोबर राहणार आहोत. तुम्ही दोघांनी यशवंतरावांबरोबर कोणतं नातं ठेवावं अशी अपेक्षा मी धरत नाही. तुमची जर इच्छा असेल तर मीही तुमच्याशी कोणतं नातं ठेवणार नाही. आता हा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. आमच्या या नात्याला स्वीकारायचं की नाही. तेवढ्यात कलाचा नातू स्वयं तेथे येतो. तो आपल्या आजीला घट्ट मिठी मारतो आणि विचारतो, आजी हे कोण आहेत, माझे नवीन आजोबा आहेत का हे. यावर कला त्याला सांगते, हो. स्वयं आपल्या आजोबांनाही मिठी मारतो. कला म्हणते, पाहिलंस का, लहान मुलं किती निर्मळ असतात ती. त्याने कोणताही दुसरा विचार न करता आपल्या नव्या आजोबांना स्वीकारलं. परंतु मोठी माणसं आपल्या माणसांच्या सुखाचा विचार सोडून अख्ख्या जगाचा विचार करत बसतात. लोक काय म्हणतील याचा विचार करतात आणि स्वतःच्याच माणसांना दुखावतात. मी माझा निर्णय घेतलाय, तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला मोकळे आहात, असं म्हणून कला आणि यशवंतराव आपल्या घरी जायला निघतात. या सर्व प्रकरणाला कसं तोंड द्यावं, काय रिॲक्शन द्यावी हेच त्यांना कळत नाही. मित्रमैत्रिणींनो, ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? कावेरीची सासू योग्य का कावेरी आणि अमोल योग्य? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.